नमस्कार मित्रांनो, आपल्या शोमध्ये या आपल्या एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री श्री विजय बांधवकर यांना. नमस्कार सर, स्वागत आहे आमच्या शोमध्ये. आज मी त्यांचं इंट्रोडक्शन देतो. ते एक प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री आहेत आणि माझगाव डॉक लिमिटेडमधून रिटायर्ड आहेत आणि गेले किती सर, ऑलमोस्ट 30 वर्ष, जवळपास 35 वर्षांपासून ते एक प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री आहेत आणि आपण आज त्यांच्याशी गप्पा मारूया. सो नमस्कार सर. नमस्कार. मी त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपलं इंट्रोडक्शन द्यावं. ओव्हर टू यू सर. मी स्वतः व्यवसायाने एक मेकॅनिकल इंजिनियर असून जवळपास 25-30 वर्षापूर्वीपासून अचानकपणे मला ज्योतिषशास्त्राची आवड निर्माण झाली. स्वतःच्या आयुष्यामध्ये काही अडचणीच्या गोष्टी समोर येताना कोणीतरी सल्ला दिला की तुम्ही एवढ्या अडचणी तुमच्या समोर आहेत तर तुम्ही ज्योतिषशास्त्राची मदत घ्या. अर्थात मी स्वतः तांत्रिक पदवीधर असल्यामुळे या क्षेत्रात मला त्याच्यात फारसं गम्य नव्हतं, पण केवळ पत्नीचा व इतरांचा आग्रह म्हणून मी ठाण्यातील एका ज्योतिषांकडे गेलो आणि त्यांचं नाव केदार गोस्वामी. ते आज हयात नाहीत, पण त्यांनी मला त्यावेळी काही गोष्टी सांगितल्या आणि त्याची तंतोतंत अनुभूती मला आली आणि माझं या शास्त्राविषयीचं कुतूहल जागृत झालं. तसे आमचे पूर्वज बनारस या क्षेत्रातील असून हा आमच्या काही पूर्वजांचा व्यवसाय होता, परंतु माझा मुंबईतच शिक्षण झाल्यामुळे या गोष्टीकडे फारसा इन्क्लिनेशन असे नव्हते. मग यातून मला वाटले की ह्याची आपण काहीतरी व्यवस्थितपणे शिक्षण घ्यावं आणि हे शास्त्र आहे का याचा अभ्यास करावा. आणि केवळ याच उद्देशाने मी याचा अभ्यास सुरू केला आणि पुढे सखोल ज्ञान मिळवताना मला लक्षात आलं की याचा माणसाला आपल्या जीवनामध्ये पुरेपूर उपयोग करून घेता येऊ शकतो जर त्याला व्यवस्थित मार्गदर्शन मिळाले आणि योग्य सल्ला त्याच्यापर्यंत पोचला तर तो आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर करू शकतो. त्याचप्रमाणे आपला कठीण काळ असेल किंवा अडचणीचा काळ असेल तर त्याच्यावर काही उपायांनी मात करू शकतो, आपल्या मनाला धीर देऊ शकतो आणि चांगल्या काळासाठी वाट पाहू शकतो. असे अनेक फायदे आपल्याला या शास्त्राच्या माध्यमातून मिळू शकतात. आपण अनेक गोष्टींमध्ये व्यवसाय उभारताना, एखाद्या धंद्याची सुरुवात करताना त्याचा एक प्लान बनवतो, नियोजन करतो, त्याच्यामध्ये येणारे धोके काय असतील याची जाणीव करून घेतो, त्या दृष्टिकोनातून उपाययोजना करतो. मग आपलं मानवी जीवन दुसरं काय आहे, त्यालाही वेळोवेळी कुठली संकटे येतात, कुठल्या अडचणी येतात. मग आपण त्याचं नियोजन करताना या शास्त्राचा उपयोग करून घेण्यास काहीच हरकत नाही. यातून तुमची निश्चितच प्रगती आणि अडथळ्यांवर मात करण्याची क्षमता वाढते असा माझा स्वानुभव आहे. ओके सर, खूपच छान. आणि अजून तुम्ही या म्हणजे हा असं म्हणतात की हा एक पौराणिक विषय आहे. एक मॉडर्न सोसायटी मध्ये ह्याला एक अजून फ्लरिश होण्यासाठी आपण काय सांगाल? अगदी बरोबर. बऱ्याच लोकांचा या शास्त्राकडे बघण्याचा कल हा हे एक प्रकारचं लोकांना म्हणजे अंधश्रद्धेकडे नेणारं किंवा त्याचा नशिबावर विश्वास वाढवणारं असं शास्त्र आहे
आणि यामुळे माणूस स्वतःच्या प्रयत्नात कमी पडतो आणि केवळ नशिबावर अवलंबून राहतो. म्हणून कोणी याकडे वळू नये अशी एक बऱ्याच लोकांची भावना असते. पण खरं तसं नाही आहे. जर त्याला ठामपणे योग्य मार्गदर्शन असेल आणि रस्ता दाखवून दिला असेल, साधा आपण एक आपल्याला डेस्टिनेशन आपण ठरवलेलं असतं की मला इथून माथेरानला जायचं आहे, तर देखील आज तुम्ही गुगल मॅपचा उपयोग करता, आपला रस्ता माहिती करून घेता आणि त्याच्यानंतर ड्रायव्हिंग सुरू करता. तसंच जर तुम्हाला एखाद्या तुमच्या कार्याला सुरुवात करायची आहे, तुमच्या व्यवसायाला सुरुवात करायची आहे, तुमच्या नवीन क्षेत्रात तुम्हाला पदार्पण करायचं आहे, तर ग्रहानुकूलता तुमच्याकडे आहे का आणि ते ग्रह तुमच्या पाठीशी उभे राहणार आहेत का आणि तुमचा हा योग्य काळ आहे का या दृष्टीने पावलं टाकायचा, हे सर्व निश्चितपणे पत्रिकेच्या माध्यमातून आपल्याला जाणता येते, असा गेल्या माझा 35 वर्षाचा ठाम अनुभव मला सांगतो. आणि लोकांसाठी त्याचा निश्चितपणे मार्गदर्शनासाठी उपयोग होतो. श्रद्धा आणि विश्वास आणि आपलं स्वतःची मेहनत या 3 गोष्टीची सांगड घातल्यानेच यश माणसापर्यंत पोचतं, याची मला खात्री आहे. वा सर, आज तुम्ही खूपच आम्हाला या विषयाबद्दल डीप नॉलेज दिलं, त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद म्हणतो तुम्हाला आणि परत आपली भेट होईल अशी अपेक्षा करतो. हो, नक्कीच. पुढच्या एपिसोडमध्ये ज्योतिषशास्त्राविषयी मी आणखी आपल्याला चांगली माहिती करून देईन.